अरे बापरे, ए अरे रक्त आलंय यांच्या डोक्यातून. काय झालं काय? या गाडीने ठोकले सर. या गाडीने ठोकले? या गाडीने मी बघितलं गाडी. भोसले भोसले एक मिनिट इकडे या प्लीज. ए यांना घेऊन जा बाजूला. घेऊन जा बाजूला घेऊन जा यांना. मी थांबा जरा. मी तुम्हाला सांगते तो माणूस असा अचानकपणे मध्ये आला. मला काही इथे स्ट्रीट लाईट्स पण नाहीयेत ना, मला दिसला नाही. स्पीड माझा काही फार नव्हता. इथे कुठे फास्ट गाडी चालवणार ना. माझी काही चूक नाहीये. तो बघा, तो माणूस बघा, तो दारू प्यायलाय. त्याला काही कळत नाही. तो कसा चालत होता तुम्हाला माहित नाही, तुम्ही बघितलं नाही. बसा ना, बघतो ना. जरा प्लीज प्लीज हेल्प मी प्लीज. या थँक्यू. मी जाऊ. नाही थांबा ना जरा. जाऊ नको. नाही थांबा तर. पोहोचले. त्याला काही झालेलं नाहीये फार. बघतो ना मी. पाणी आहे का? पाणी 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 त्याला पाणी पाहिजे. तर पाणी पाहिजे त्यांना. पाणी पाहिजे. हे पिंट्या, डॉक्टरना फोन कर, जवळच्या हॉस्पिटलला फोन कर जरा. हा बघ बरं काय झालं त्यांना. हॅलो, जुहू बीट ना? इन्स्पेक्टर विजय भोसले बोलतोय, बोयवाडे पोलीस स्टेशन. इथे सत्कार हॉटेलच्या समोर एका बाईनी एका गरीब माणसाला उडवलंय बरं का. जर बीटवर एखादी गाडी असेल तर पाठवा, नाही तर पटकन कोणाला तरी पाठवा, कॉन्स्टेबलला वगैरे. कारवाई करावी लागेल. हिट अँड रनची केस होऊ शकली असती. मी इथे आहे म्हणून काय ते झालं नाही. भोसले मी जाऊ? नाही थांबा. आज तब्येत बरी आहे ना? हो मॅडम. सलग 3 दिवस झाले तुम्ही राऊंडअपला नाही गेलात. आज तुम्हीच जायचं, कळलं का? हो मॅडम. जमदाडे सोड इकडे. काय गव्हाण हाती लागलाय आपल्या. एक लॉटरी लागली, लॉटरी. काय तुम्हासवाला माणूस सापडला की काय? शी रॉबिन डिसिकाला उचल. कोणी, कधी, कसा? इन्स्पेक्टर विजय भोसले. काय झालं सर? अरे काल रात्री चाललो होतो, रॉबिन डिसिकाने एका माणसाला उडवलं ते एका भल्या इन्स्पेक्टर कडे गेली. म्हणाले हो मला मदत करा. तो कोण? इन्स्पेक्टर विजय भोसले. अरे मी डायरेक्ट तिला म्हटलं इथं नाही चौकीत जाऊन बोलायचं. चौकीत गेलो, तिच्यावर केस टाकली, विषय संपला. भारी. पण तो माणूस आहे नाही तिला खर्चटलंय. माणसाला काय झालं नाही. आपल्याला केस टाकायची होती ना, तिला उचललंय, हे महत्वाचं आहे. पण त्याचा उपयोग काय सर? तिच्याकडे खूप पैसे आहेत, की पैसे देणार आणि सुटणार याच्यात. सुटू दे ना. आपली जी केस आहे ती कोर्टाच्या बाहेर सॉल्व्ह होणार जमदाडे. जेव्हा रॉबिन डिसिका आणि वंदना समोरासमोर येणार, तेव्हा आपल्याला कळणार की ह्या दोघींमध्ये नेमकं काय कनेक्शन आहे नाही. भारी. सर वडापाव की खारी? वंदना की रॉबिन असा विचार कर. हा वेळ काय होती? डॉक्टर कोण होते ड्युटीवर? आर यू शुअर? तरी पण आमच्या टीम मेंबर्स पैकी कोणीतरी येईल कन्फर्म करायला. इट्स अ प्रोटोकॉल. थँक्यू. मॅडम ऐका ना, माझ्या डोक्यात एक सॉलिड प्लॅन आहे. आपण एक काम करू, आता वंदना आणायचं आपल्या कस्टडीमध्ये आहेच ना, तर रॉबिन आणि वंदना त्यांना एकमेकां समोर बसवून इंटरव्ह्यू करूया. लक्षात घ्या, रॉबिनचं काय म्हणणं आहे की मी वंदनाला ओळखतच नाही.
आता अचानक त्या समोरासमोर आल्या की वंदनाची किट्टी सटकणार, सटकली की वंदना असं काहीतरी करणार की रॉबिनला झक मारून तिला ओळखावं लागणार. पास. आपल्याला एवढंच एस्टॅब्लिश करायचंय, ह्या दोघी एकमेकींना ओळखतात, सगळं क्लिअर होणार मॅडम. वंदन आणि संजय जमदाड्यावर हल्ला का केला हे क्लिअर होणार. वंदना आणि रॉबिनचं कनेक्शन काय ते क्लिअर होणार. म्हणजे हे सगळं फक्त फायदा, ही माणसं एक आहेत हे क्लिअर होणार. त्यांचं काम अवघड होणार, आपलं सोपं होणार. हे सगळं नाही होऊ शकत. हे होऊ शकतं ना मॅडम, आपल्याकडे परमिशन आहे. त्या वंदनाला इंटरव्ह्यू करायची परमिशन आहे. असं नाही होऊ शकत कारण वंदना मेली. वंदना मेली आहे. वंदना मेली. आता तोच फोन आला होता. काल मध्यरात्री कधीतरी वंदना मेली. कसं शक्य? तिचा कसा खून झाला? खून म्हटलंय का मी सीमा? अर्धवट माहितीवर कसं काय निष्कर्ष काढता तुम्ही? हे पण मग झालं काय तिला असं अचानक कसं काय? हार्ट अटॅक. अपेरेंटली काहीतरी हार्ट कंडिशन होती आणि त्यातच ती मेली. वंदना मेली. एवढे वर्ष लागले तिला पकडायला, एवढ्या मेहनतीने पकडली आणि काय अचानक एका रात्री मेली. असं कसं शक्य आहे? मला विश्वास नाही बसते. ही बाई मरूच नाही शकत. आणि कशामुळे? त्या हार्ट प्रॉब्लेममुळे. या बाईला हार्ट प्रॉब्लेम असू शकतो, हिला हार्टच नाहीये सर. एवढे वर्ष माणसांच्या डोक्यात नुसते हातोडे घालते, दिवसा रात्र हातोडे घालते आणि ही या बाईला हार्ट प्रॉब्लेम आहे. मला ना या सगळ्यावरती विश्वास नाहीये. गेंड्याची कातडी आहे त्या बाईची. माझ्या नवऱ्यांनी तिला भोसकली, मी तिला गोळ्या घातल्या तरी सुद्धा ती वाचली. आणि कशामुळे? तो हार्ट अटॅकनी. तुमचा विश्वास तरी बसतोय का ह्याच्यावरती? तेच म्हणते ना मी, नेहमीच झालंय आता हे आपलं. आपण कोणाला तरी पकडतो, शोधतो, आपण त्याच्याकडनं इन्फॉर्मेशन काढणार, तोपर्यंत तो माणूस मेलेला असतो. कोणीतरी गद्दार आहे सर. कोणीतरी गद्दार आहे. एक गोष्ट आहे जमदाडे, रावणाला जेव्हा मारलं तेव्हा देवांनी सुद्धा विचार केला की इतका हुशार शिवभक्त, ह्याला आपण स्वर्गात जागा द्यावी का की नको? तर सर्वानुमते ठरलं की नाही, रावणाला स्वर्गात जागा नाही. कारण त्यांनी सीतेचं अपहरण केलं होतं. पण त्याही पेक्षा महत्वाचा गुन्हा जो रावणाकडून घडला तो त्यांनी साधूच्या वेशात सीतेचं अपहरण केलं. रावण सीतेच्या श्रद्धेशी खेळला आणि म्हणून रावणाला स्वर्गात जागा दिली नाही. कुणीतरी आहे हा रावण, जो ना या साधूच्या वेशात आपल्या समोर वावरतो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की डिपार्टमेंट पैकी कोणीतरी? मला नाही विचार करायचा असा, मला नाही विचार करायचा. पण काय करू आता जे काही समोर दिसतंय आणि घडतंय ना जमदाडे, ते सगळं तिकडेच घेऊन जाणार आहे ना. जी कोण व्यक्ती आहे ना, ही आपल्या भावनांची तर खेळतीच आहे, पण तिने डिपार्टमेंटचं या गणवेशाचं शिल्ड केलंय, याचीच ढाल केली आहे. आणि त्या ढाली मागे लपून ही व्यक्ती गद्दारी करते. स्पष्ट आहे सगळा. बोला एसीपी. वंदनाचा बंदोबस्त झालाय, काळजी करण्याचं काही कारण नाही. थँक्यू. चला, तुमचा अजून एक उपकार. आता सांगा कसं थँक्यू म्हणू तुम्हाला? सत्तेत आल्यावर या सगळ्याची आठवण ठेवा म्हणजे झालं. सुहास साटम दिलेला शब्द विसरत नाही, पक्का असतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. Sure. काय बाहेर का उभा, आतमध्ये यायचं ना? नाही सर, ठीक आहे. भाऊचं काही कळलं का सर? नाही राहू दे, नसेल कळलं ना. पण मला तुमच्यावर विश्वास आहे सर, कळलं कधीतरी. मी आपलं असंच तुम्हाला भेटायला आलो होतो. बघ, विषय असा आहे सूर्या, प्रयत्न आम्ही पण करतोय, पण काही तुमचा आणि आमचं सेमच आहे ना. तुमचे पण दगडाखाली आहेत. 80 करोडचा दावा आहे तुमच्यावर सर. पण सर काळजी करू नका, कधी पण गरज लागली ना सूर्याला हाक मारायचं.
सूर्या तुमच्यासाठी हजर आहे. फक्त फायदे ॲपच्या इमारतीला जर पाडायचं असेल ना आपल्याला, तर परत एकदा आतमध्ये घुसावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याला असा एक मारुती लागेल जो या लंकेत घुसेल पण, आणि ती लंका अख्खीची अख्खी जाळून बाहेर येईल पण. काय झालं सर? काही चुकलं का? सुविचार क्रमांक 27. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. बरोबर बोललास तू. आता आपल्या दोघांचे हात दगडाखाली आहेत. माझ्यावर तो 80 करोडचा दावा आहे आणि तुझा सख्खा भाऊ गायब आहे. अडचण सेम आहे, संकटही तसंच आहे. आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत सूर्या. एक म्हणजे हातातला हत्यार टाकायचं आणि शरणागती पत्करायची, नाहीतर दुसरा ऑप्शन, आले त्यांच्या बरोबर नाहीतर नाही आले त्यांच्या शिवाय, पण आपण लढायचं. तू सांग काय करूया? लढायचं सर. काम आहे तुझ्यासाठी, करणार का? बोला की सर. काय मग रॉबिन, कशी गेली लॉकअप मधली रात्र? सर माझी काहीच चूक नव्हती. इनफॅक्ट मी तो भोसले मला दिसला तर मी त्याच्याकडे मदत मागायला गेले तर त्यांनी मला डायरेक्ट आतच घातलं. सर तो विंडिक्टिव्ह आहे. म्हणजे बाकी खरंच माझी काही चूक नव्हती. ऍक्च्युली खरं सांगू का रॉबिन, मला बरं वाटलं थोडं हे जे काही झालंय त्याचं. नाही, त्यानिमित्ताने तुला कळलं की पोलिसांनी जर ठरवलं तर त्याच्या मागे हात धुवून लागायचं तर ते काय काय लेवलपर्यंत जाऊन त्रास देऊ शकतात. त्यांना किती सिरियसली घ्यायचं असतं, एस्पेशली ते आपल्याच मागे लागले असतील तर. आणि जर ते आपल्या मागे लागायला नको असतील तर आपण आपलं काम फोकस ठेवून शांतपणे करायचं, मान खाली घालून, जेणेकरून आपण त्यांच्या नजरेतच येणार नाही. या सगळ्या गोष्टी होपफुली तुला आता कळल्या असतील. पण हे सांगून सांगून थकलो मी. तुला काय, विक्रमला काय, रागाच्या भरात, भावनेच्या भरात काहीतरी करायचं, वागायचं आणि मग बोंबा मारायच्या प्रकरण अंगाशी आलं की, नाही का? तुमचा हाच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काम करण्यापेक्षा त्या कामाचा गाजावाजा करण्यात जास्त मजा वाटते. सॉरी सर, नाही असं खरंच माझ्या डोक्यात काही नव्हतं. इनफॅक्ट मला का अडकवलं तेच मला कळलं नाही. म्हणजे मला नुसतंच रात्रभर आतमध्ये लॉकअपमध्ये ठेवलं आणि मग मला सोडून दिलं. मला वाटलं मला त्यांनी अडकवलं तर मला इंटरोगेशन तरी करतील ना, पण तसं काहीच केलं नाही त्यांनी. कारण गरज नाही पडली त्याची. प्लॅन मोठा होता त्यांचा, पण तुझं नशीब चांगलं म्हणून वाचलीस तू. वंदना इज नो मोर. व्हॉट? ती गेली ढगात. सो आता तिला घाबरायचं काही कारण नाही, तिची काळजी करायचं काही कारण नाही. हा, अर्थात तुझी मैत्रीण गेल्याचं तुला दुःख झालं असेल तर ते दुःख थोडा वेळ साजरं कर. आणि आता खरंच जरा कामाकडे लक्ष द्या, फोकस करून काम करा. खूप डिस्ट्रॅक्शन झाली रॉबिन, वेळ खूप वाया गेलाय. आता पुढची बॅच कधी तयार होणार आहे कबुतरांची? सॉरी सर, बॅच आता रेडी आहे, पाठवू आपण लगेच. सर मी थोडी डिस्ट्रॅक्ट झाले होते, पण आता मी नीट काम करेन सर. मग कबुतरं शोधून ठेवली आहेत. ती आता बॅच व्हेनेझुएलाला जायला निघेलच. यावेळी छोटीशीही चूक नको. हा, येस सर, सॉरी सर. सर कैलास, असू का? हा झाली का ती व्हॉइस नोट रिट्रीव्ह झाली? अहो साहेब, त्या मोबाईल मध्ये काही बॅकअपच नव्हता ना, म्हणून मी त्यात दुसरं सॉफ्टवेअर घातलं आणि त्यातनं सगळा डाटा कसा उकरून बाहेर काढला. आपण साहेब त्या ज्याने पाठवलंय ना त्याचा मोबाईल जर सापडला असता ना तर लय बेस झाला असतं बघा, खतरनाक. मी प्रश्न काय विचारला होता? व्हॉइस नोट सापडली. उत्तर काय त्याचं? अहो सापडणारच होती ना मग साहेब. आता तुम्हीच मला विचारलं जमल का म्हणून. आता ते कसं कसं जमविलंय ते तुम्हाला सांगायला लागलोय.
साहेब तुम्ही आहे म्हणून सांगतो, नाहीतर आपण आपली टेक्निक आहे ना, जी खतरनाक टेक्निक, ती आपण कोणाला सांगत नसतो बघा. हा तुम्ही आहे ना साहेब म्हणून. भाऊ व्हॉइस नोट ऐकवता का? हो. नम्रता, खूप भयानक गोष्ट कळली आहे मला. पायाखालची जमीनच सरकल्यासारखं वाटतंय. अगं अनुजा मॅडम, ज्यांना मी गुरु मानतो, ज्यांच्याकडून मी आतापर्यंत खूप काही शिकलो, ज्यांना मी आदर्श मानत होतो, त्या अनुजा मॅडम. एवढंच? पुढे काय? एवढंच आहे ना, याच्या पुढे कट झालंय. मला वाटतं त्यांना ना कोणाचा तरी कॉल आला असेल, नाही तर काहीतरी घडलं असेल आणि त्यांनी ते अर्ध पाठवलं ना, म्हणून ते डिलीट केलं असणार बघा. हा पूर्ण व्हॉइस नोट परत का नाही पाठवली? कदाचित त्याचा विचार बदलला असेल, त्याला दुसरं कोणीतरी भेटलं असेल, काही होऊ शकतं. पण अनुजा मॅडमचं नाव का घेतलंय? तू क्लिअर म्हणाला ना, अनुजा मॅडमचं नाव का घेतलंय मगरनी? मॅडम, सगळा माल डिस्ट्रीब्यूट झालाय. गुड. बी केअरफुल पंडित. सध्या पोलिसांचं खूप बारीक लक्ष. खूप दिवसांनी रिस्क घेतली होती, पण त्यातही तो बाबू पकडला गेला. बाबू मूर्ख आहे मॅडम. आपण अनुभवी माणसांना रिक्रूट करूया. मॅडम, असं किती दिवस मुंबईच्या बाहेर खेळणार? लोक विचारायला लागले, मुंबईत कधी एंट्री मारणार? पेशन्स पंडित. मुंबईत काम करता यावं म्हणून तर एवढे दिवस मेहनत घेते, पण आता रस्ता जवळपास तयारच झाला. आपल्या लोकांना सांगा रेडी राहायला. लवकरच मुंबईत घुसू. सांगतो मॅडम. आपण दोघं टच मध्ये राहूया. बाय. मॅडम, एक गुड न्यूज. तुमचं ते इन्स्पेक्टर रजनी पॉल, उसका भी डोली उठ गया. गुड बाय. थैंक यू वेरी मच. हॅलो. कशाला बोलवलंस एवढ्या घाई? महत्वाचं आहे म्हणूनच बोलवलं. बोल पटकन. मी आईला तिकडे हॉस्पिटलमध्ये हो बसवून हो आले. हो हो. नम्रता वहिनी काही दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला येऊन गेल्या. मी नव्हतो, त्या जमदाडेला भेटल्या. अरे तिला सांगा सारखं सारखं पोलीस स्टेशनला येऊन आम्हाला प्रेशराईज करू नकोस. आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतोय. नाही, गोष्टच तशी होती म्हणून त्या आल्या होत्या. त्यांनी मला सांगितलं की मगरनी त्यांना एक व्हॉइस नोट होती, ती पाठवली होती. व्हॉइस नोट कधी पाठवलं? तो मेला त्याच्या आधी, तेव्हा तो माझगावला होता. माझगावला असताना त्यांनी ती व्हॉइस नोट पाठवली. आपण ते सगळं ट्रॅक केलं, पण गंमत अशी झाली ना की नेमकी ती त्याने डिलीट केली ऐकण्याआधीच. मग काय? नाही, मी रिट्रीव्ह केली. कशाला म्हणजे ते महत्वाचं होतं ना. मी खास एक सायबरचा माणूस नेमला रिट्रीव्ह करण्यासाठी, कारण शोषणा नाही ना आपल्याकडे. कोणाला विचारून केलंय? कोणाला मी विचारायला कशाला पाहिजे? महत्वाचं आहे. मगर आपला डिपार्टमेंटचा माणूस आहे. मला कळत नाही तुम्ही हे सगळं का? एका नवरा बायको मधलं कन्व्हर्सेशन आपण कशाला ऐकायला पाहिजे? अरे कशाला म्हणजे? तिला संशय येतोय, तिच्या नवऱ्याचा खून झाला असं वाटतंय. कोणाला तरी संशय येतोय म्हणून आपण आपली अख्खी यंत्रणा, आपली अख्खी सिस्टीम त्याच्या मागे लावू शकत नाही ना. तू हे सगळं का बोलतेस माहितीये अनुजा? कारण तू ती व्हॉइस नोट ऐकली नाहीये, मी ऐकली आहे. काही प्रश्न मला तुला विचारायचे, खरी उत्तर हवी आहेत मला. नम्रता, खूप भयानक गोष्ट कळली आहे मला. पायाखालची जमीनच सरकल्यासारखं वाटतंय. अगं अनुजा मॅडम, ज्यांना मी गुरु मानतो, ज्यांच्याकडून मी आतापर्यंत खूप काही शिकलो, ज्यांना मी आदर्श मानत होतो, त्या अनुजा मॅडम संपली. मला कळत नाही अनुजा, त्याला नेमकं काय सांगायचं असेल? या व्हॉइस नोट मध्ये त्यांनी तुझं नाव का घेतलं असेल? त्याला अशी काय इन्फॉर्मेशन द्यायची असेल तुझ्याबद्दल? आता माझ्यापेक्षा जास्त तो तुझ्याबरोबर काम करत होता गेली कित्येक वर्ष.
म्हणजे त्याला डेफिनेटली असं काहीतरी कळलं होतं तुझ्याबद्दल. मग ते काय आहे, असं काय होतं जे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती? अनुजा सांग ना, तुला माहितीये का? तुला माहिती असणार यार, असं काय होतं? सांग प्लीज, सांग. मगरला हेच सांगायचं होतं की मीच गद्दार आहे.